मृत्युंजय. लेखक शिवाजी सावंत. भाग 115. शोणाचा पार्थिव देह यमुना तीरावर दहन करून परतताना माझं मन सुन्न झालं होतं. जिव्हाळ्याचे तेवढे सांगाती जीवनाच्या यात्रेत मध्येच असे का सोडून जातात? काय आहे जीवन म्हणजे? केवळ 2 घटकांचा खेळ? काहीच समजत नव्हतं, सुचत नव्हतं. शोणाच्या मृत्यूनं नैराश्याचं जाळं विणलेलं मन घेऊनच हस्तिनापुरात परतलो. त्याच्या आत गाठीसारखा एकच भाव दृढ होता, अर्जुनाचा प्रतिशोध. माझ्या सख्ख्या बंधूचा वध करणाऱ्या पक्क्या शत्रूचा वध. घडल्या घटनेची वार्ता कोणीतरी पूर्वीच राजवाड्यावर पोहोचविली होती. राधामाता, वृषाली आणि मेघमाला यांचा विलाप असह्य झाला. माझा शत्रुंतप कुठं आहे असं म्हणणाऱ्या राधामतीला द्यायला माझ्याजवळ उत्तर नव्हतं. भाऊजी, माझं सर्वस्व कुठं आहे हो असं विचारणाऱ्या मेघमालेचं सांत्वन करायला शब्द नव्हते. भाऊजी भाऊजी असं म्हणून छाती पिटणाऱ्या वृषालीकडे तर पाहवत नव्हतं. 15 दिवस गेले तरी शोण आपल्यात नाही हे कुणाला सत्य वाटत नव्हतं. कार्तिकाच्या थंडीनं राजवाड्याचे पाषाण गोठले होते. शोणाच्या मृत्यूनं आम्हा सर्वांची मनं गोठली होती. पण हे कुठंतरी थांबायला पाहिजे होतं. कुणाच्याही उष्ण अश्रूंनी विरघळायला मृत्यूचं मन काही हिमाचं नसतं, ते कठीण पाषाणाचं असतं. दुःखाचा जेवढा विचार करावा तेवढं ते अधिकच वाढत जात असतं. विस्मृती हा एकमेवच उपाय त्यावर परिणामकारक ठरतो. विस्मृती ही निसर्गानं मानवाला दिलेली सर्वात श्रेष्ठ देणगी आहे. ती नसेल तर विविध स्मृतींच्या ससेमिरानं माणूस वेडा होऊन जाईल. मनाचं संयमन करून मी स्वतःला सावरलं. मला जगायचं होतं. शोणाच्या कंठनालाचा छेद घेणाऱ्या अर्जुनाच्या गळ्यात धनुष्य अडकवायचं होतं. सगळं जीवन भावनांची उलतापालत पाहण्यात, अनुभवण्यात गेलं होतं. आता एकच भाव उरला होता, प्रतिशोधाचा, अर्जुन वधाचा. यासाठी पडेल ते मोल द्यायची तयारी मी मनोमन केली होती. मिळेल तेथून शोधून काढून मी अर्जुनाला ठेचणार होतो. त्यासाठीच सैन्य सुसज्ज ठेव असं सांगावं म्हणून मी दुर्योधनाच्या कक्षात आलो. युवराज, मी सांगेन तेव्हा मला सैन्य पाहिजे, कशासाठी ते विचारू नकोस. अंगराज, माझं सैन्य काय पराक्रम करू शकते ते मीच काय सारा आर्यवर्त जाणतो, तरीही मी चिंताग्रस्त आहे. तो भोया आक्रसत म्हणाला. का? कसली चिंता? आजच द्रुपद राजाकडून सचिव येऊन गेला. पांडवांना अर्धराज्य देऊन समेट करा असा प्रस्ताव घेऊन तो आला होता. मला त्याची कल्पना मान्य करावीशी वाटते. नाही, समेट नाही, संधी नाही. तुला शक्य नसेल तर मी एकटा पांडवांशी लढेन, पण शरणागती नाही. मला त्याचा चंचलपणा काहीच कळेना. विराट नगरातल्या पराभवामुळे तो भेदरला असावा. नाही कर्ण, पांडवांकडून संधीचा प्रस्ताव घेऊन पुन्हा श्रीकृष्ण येणार आहे. विराट नगरातून बाहेर पडून पांडव उपप्लाव्य नगराला येऊन राहिले आहेत. श्रीकृष्ण उपप्लाव्य नगराला आला आहे. पांडवांचं सामर्थ्य वाढत आहे. युवराजा, जीवनभर मी तुझं ऐकत आलो, आता यापुढं माझं ऐक. पांडवांशी सरळ सरळ युद्ध करायला मी केव्हाही तयार आहे. त्यांना युद्धाचं आव्हान दे. कर्ण, मला सुद्धा पांडवांना काही द्यावं असं वाटत नाही, पण एकट्या अर्जुनानं आमची विराट नगरात जी शोभा केली ती पाहून त्या पाचांशी कसं काय तोंड देणार आपण, याची काळजी मला वाटते. मी दिग्विजयात पादाक्रांत केलेले सर्व राजे आपल्याला सहाय्य करतील. आजच त्यांना संदेश धाड. 5 काय 50 पांडवही आपल्या पुढे टिकाव धरू शकणार नाहीत. अर्थात ते जर नीतीनं लढले तर. ठीक आहे, तशी मदतीची आशा असेल तरच पांडवांना अंगावर घेण्यात काहीच चुकणार नाही. मी सर्वांना पत्र धाडीन, पण ती तुझ्या नावाची असतील. त्यांनी होकार दिला तरच मी श्रीकृष्णाच्या संधीच्या प्रस्तावाला ठोकरून देऊ शकेन. पाठव दूत. मी त्याला माझ्या नावे देशोदेशींच्या राजांना पत्र पाठवायला मान्यता दिली. केवळ एकच शंका मनाला ग्रासत होती, श्रीकृष्णाची. दुर्योधनानं देशोदेशी धाडलेले दूत परत आले. अवंती, चेदी, मगध, संशप्तक, सिंध अनेक बलाढ्य देशांच्या राजांनी आम्हाला ससैन्य पाठिंबा देण्याची तयारी दर्शविली.
उपप्लाव्याहून श्रीकृष्ण प्रस्ताव घेऊन येणार असल्याची कुणकुण सर्वांना लागलीच होती. त्याप्रमाणे त्याचे पुरोहित ब्रह्मगार्गी ऋषी एकदा हस्तिनापुरात येऊन महामंत्री विदूर आणि पितामहांची भेट घेऊन गेलेही. त्यांची काय काय बोलणी झाली कुणालाच कळलं नाही. श्रीकृष्ण कोणत्या दिवशी येणार ते मात्र समजलं. कार्तिकातील पौर्णिमा धरून तो येणार होता. पांडवांच्या राज्यातील अर्धा राज्यभाग तो मागणार होता. त्याला नकार देण्याची कल्पना कुरुयोद्ध्याने उचलून धरली होती. शोणाच्या वधाचं सलणारं दुःख एकट्या मलाच नव्हे तर सर्व कुरुयोद्ध्यांना पोळून काढत होतं. माझ्या मनाचा गरुड तर संतापाच्या शिखरावर चढून बसला होता. एकच निर्धार कायम होता, पांडवांशी युद्ध, निर्णायक आणि अंतिम युद्ध, अर्जुनाला कंठस्नान. जरी हा निर्धार कायम होता तरीही इतरांप्रमाणेच मला प्रस्ताव घेऊन येणाऱ्या श्रीकृष्णाबद्दल आदर होता. कार्तिकी पौर्णिमेचा दिवस धुक्याचं पटल फाडीत उजाडला. जे नगरजन श्रीकृष्ण प्रेमी होते त्यांनी आपल्या निवासांसमोर अशोक आणि आम्रवृक्षांच्या पर्णशाखांच्या वेशी उभारल्या होत्या. अंगण सुगंधी जलानं सिंचून सम्मार्जून त्यांवर ठिकठिकाणी सुदर्शनाच्या आकाराच्या नानाविध मोरपंखाच्या रांगोळ्या चितारल्या होत्या. गुढ्या, तोरणं, पुष्पमालांनी मढवून उंच उभारली होती. एका श्रद्धाळू श्रीकृष्ण भक्तांना तर आपल्या स्त्रीकडून अंगणात शिशुपालवधाचा प्रसंग रांगोळीत चितारून घेतला होता. प्रत्येक उंबरठ्यावर सुवर्ण कलश गंगेच्या जलानं भरून ठेवले होते. सुस्नात सुवासिनी निरांजनं उजळवण्यात गढून गेल्या होत्या. महामंत्री विदुरांनी कुरूंचा खास राजध्वज कळसावर चढविला. आज हस्तिनापूरकरांना फार दिवसांनी श्रीकृष्णाचं दर्शन घडणार होतं. पांडवांकडून संधीचा प्रस्ताव घेऊन येत होता तरी मला श्रीकृष्णाविषयी अनादर मुळीच वाटत नव्हता. माझं वैर पांडवांशी होतं. त्यांनी केलेल्या माझ्या घोर उपेक्षेशी होतं. माझा एक पुत्र आणि प्राणप्रिय बंधू वदणाऱ्या निर्दय अर्जुनाशी होतं. एका सुतपुत्राचं एका क्षत्रियाशी होतं. ते श्रीकृष्णाशी नव्हतं. प्रत्येक वस्तूत मला शोण आणि सुदामन दिसत होते. म्हणूनच अर्जुनाचं नावही ऐकवत नव्हतं. उपप्लाव्याहून निघून श्रीकृष्णानं गंगेकाठच्या वृकस्थल उपनगरात येऊन तळ टाकला. नगरजनांनी तेथपर्यंतचा मार्ग सजवून घेतला. सूर्योदयाची सर्वस्पर्शी कोवळी किरणं हस्तिनापूरला बिलगली आणि सीमेवरील अगणित वाद्यांचा गजर नगरातल्या राजवाड्यावरही स्पष्ट ऐकू येऊ लागला. श्रीकृष्ण सीमेवर आल्याचा तो सरळ संकेत होता. अश्वत्थाम्याला समवेत घेऊन मी त्याला सामोरा जाण्यासाठी सीमेपर्यंत गेलो. वृकस्थल सोडून तो आता हस्तिनापुरात प्रवेशत होता.